नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सौरभ्स अकॅडमीमध्ये. मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये जे आपण घेतलं होतं सर्वेइंगसाठीचं, त्यामध्ये आपण ठाणे महानगरपालिकाच्या किती जागा आहेत, त्याचा पेपर पॅटर्न वगैरे हे सर्व काही डिस्कस केलेलं आहे आणि आपण ही MCQ सिरीज स्टार्ट केली होती. आता वेळ न दवडता आपण पुढची जी MCQ सिरीज आहे ती आपण सुरू करूयात. तर आता आपण एस्टिमेशन अँड कॉस्टिंगची जी MCQ सिरीज आहे ती स्टार्ट करणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, द क्वांटिटी सिमेंट कॉन्क्रीट डॅम्प प्रूफिंग कोर्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ. तर सिम्पल क्वेश्चन आहे, स्क्वेअर मीटरमध्ये मेजर केलं जातं. डॅम्प प्रूफिंग कोर्स जो आहे तो एरियामध्ये मेजर केला जातो. पण याच्या खाली मी एक टेबल इन्क्लूड केलेला आहे. हा टेबल फार महत्त्वाचा आहे. हा टेबल तुम्ही रीड करा. यामध्ये महत्त्वाचं आहे आयर्न गिल, जी की आयर्न गिल जरी असली तरी ती क्विंटलमध्ये मेजर करत नाही, ती सुद्धा मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतात. त्याच्यानंतर रिविट्स, बोल्ट्स आणि नट्स एक्सेट्रा हे मात्र क्विंटलमध्ये मेजर करतात. याकडे लक्ष असू द्या. त्याच्यानंतर कोर्निश जी असते ती या पद्धतीनं मी इकडं त्याचं एक फोटो इन्क्लूड केलेला आहे. ती जी आहे ही एक ऑर्नामेंटल हे असते भिंतीच्या एकदम वरच्या भागाला, टॉपला. तर हे रनिंग मीटरमध्ये मेजर करतात. जुन्या काळामध्ये जर तुम्हाला माहीत असेल, मी याला असंच लक्षात ठेवलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लोक कुर्निश करायचे, म्हणजे वाकून अभिवादन करायचे, पुढच्या राजाला रिस्पेक्ट द्यायचे. तर हे एक रिस्पेक्टफुल मॉन्युमेंट म्हणून त्यांनी बनवलेलं आहे. बघा, हत्ती वगैरे दिसेल तुम्हाला. तर त्या हिशेबाने असतं की तुम्ही कोणत्या पण एखाद्या बिल्डिंगमध्ये जाताय तर त्या पद्धतीनं लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवा. याचं काही असं लिटरल मिनिंग होत नाही. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. द युनिट ऑफ पेमेंट ऑफ अर्थवर्क फॉर एम्बॅक्टमेंट इज. आता एम्बॅक्टमेंटसाठी मेजरमेंट जे आहे ते मीटर क्यूबमध्ये आहे, पेमेंट जे आहे ते सुद्धा पर मीटर क्यूबच असणार आहे या ठिकाणी. तर याच्या खाली पण एक टेबल इन्क्लूड केलेला आहे की बाकीचे कसे मेजरमेंट आहेत ते कशामध्ये मेजर केले जातात. फॉर एक्झाम्पल स्टोन क्वेअरिंग आणि ब्लास्टिंग जे आहे, म्हणजे स्टोन जे काढायचे असतात, जे नॅचरल अर्थचं, समजा तुमच्याकडे एखादा मोठा पहाड आहे किंवा दगड आहे, त्यामधनं तुम्ही स्टोन बाहेर काढतात, ते तुम्ही कशात काढतात? क्युबिक मीटरमध्येच काढतात. यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर सप्लाय इन्स्टॉल्ड इलेक्ट्रिक वायर जे आहे ते मीटरमध्ये मेजर केले जातात, रनिंग मीटरमध्ये नाही, मीटरमध्ये. आणि डोअर, विंडो, अलमारी वगैरे जे आहेत ते मीटर स्क्वेअरमध्ये मेजर केले जातात. ओके, एवढं लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघूयात. ब्रिक वॉल्स आर मेजर्ड इन स्क्वेअर मीटर इफ द थिकनेस ऑफ वॉल इज 10 सेंटीमीटर. जर आपल्याकडं ब्रिकच्या साईज तुम्हाला माहीत असतील, मॉड्युलर ब्रिक्स असतात बघा, 19x9x9 आणि 20x10x10. ही नॉमिनल साईज आहे आणि ही जी आहे मॉड्युलर साईज आहे. ॲक्च्युली या दोघांना पण मॉड्युलर म्हणतात, पण जर स्पेशली नॉमिनल वर्ड आला तर याला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याकडे जी आहे ती जनरल साईज असते, 22.4 × 11.4 × 7.6 समथिंग अबाउट लाईक दॅट. तर 11.4 म्हणजेच जी 1 ब्रिक थिक वॉल म्हणतो आपण त्याला, ही ब्रिक आहे फॉर एक्झाम्पल. याची लेंथ जी आहे 22.4, जी आहे 7.6 आणि ही 11.4. तर ही जी विड्थ आहे, या अलॉंग जर फक्त एक भिंत बांधली गेली पूर्ण टोटलमध्ये, इन दॅट केस ब्रिक वॉल जी मेजर केली जाते ती 10 सेंटीमीटर जर थिकनेस असेल तर ती मीटर स्क्वेअरमध्ये मेजर केली जाते, म्हणजेच एरियामध्ये मेजर केली जाते. पुढचा क्वेश्चन आहे आपल्याकडं. द मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ अर्थवर्क स्पेसिफिक क्यूब कंटेंट शॅल बी वर्कड आउट नियरेस्ट टू द. याचा आन्सर आहे 0.01 मीटर क्यूब. तर आता हे ॲक्युरेसी कुठपर्यंत असते? तर लेंथसाठी जी असते, लेंथसाठी असते 0.01 मीटरपर्यंत, एरियासाठी असते 0.01 मीटर स्क्वेअरपर्यंत आणि व्हॉल्यूमसाठी असते
0.01 मीटर क्यूबपर्यंत. इथे एक अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, स्टील वर्क जे आहे, स्टील वर्कसाठी ही ॲक्युरसी मेजर केली जाते 0.001 क्विंटलपर्यंत, सॉरी टनपर्यंत, लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आहे थ्रेडिंग इन आयर्न इज मेजर्ड इन. आता आपल्याला काय सवय असते, हा क्वेश्चन मी चुकून आलेलो आहे त्याच्यामुळे सांगतोय. आपण स्टील स्ट्रक्चरमध्ये बोल्टचं डायमीटर वगैरे काढतो. इन दॅट केस आपण जो इथला शँक एरिया आहे तो आपण 0.78 समथिंग अबाउट घेत असतो. तर माझ्या डोक्यात हेच होतं की थ्रेडेड एरिया जो आहे तो आपण असा कॅल्क्युलेट करतो, पण इथं थ्रेडिंग इन आयर्न इज मेजर्ड इन असा क्वेश्चन लिहिलेला आहे. तर मी याचा आन्सर तेव्हा स्क्वेअर सेंटीमीटर लावून आलो होतो, बट याचा आन्सर आहे सेंटीमीटर. किती सेंटीमीटर थ्रेडिंग केली त्या बारला एवढंच विचारलं जातं इन जनरल, ते लक्षात असू द्या. IMP क्वेश्चन आहे, मला वाटतंय कुठं ना कुठंतरी हा दिसेल क्वेश्चन तुम्हाला. SSC JEE मध्ये आलेला क्वेश्चन आहे. किलोग्राम मीन्स हाऊ मेनी पाऊंड्स. आता हा पुणे MNC मध्ये आलेला आहे क्वेश्चन. पुणे MNC ची पण एक्झाम येणार आहे. आता ते नवीन विद्यार्थ्यांना अलाव करतात नाही करतात, दॅट इज अ डिफरंट पार्ट. तर किलोग्राम आणि पाऊंडमध्ये त्याचं मेजरमेंट ना भरपूर जणांना कन्फ्युजिंग आहे. लक्षात ठेवायचं खूप सोपं आहे. याचा आन्सर बी आहे 2.2046. असंच लक्षात ठेवा, दोनदा सांगितलं तरी विसरते माणूस. kg टू पाऊंडचं जे कन्व्हर्जन आहे असंच लक्षात ठेवा, दोनदा सांगितलं तरी विसरत आहेस. आता इथून पुढे नाही विसरणार तुम्ही. आणि पुणे MNC मध्ये आलेला क्वेश्चन आहे, 2014ला वापस येण्याची शक्यता आहे. पुढचा क्वेश्चन आहे अप्रॉक्सिमेट कॉस्ट फॉर वॉटर सप्लाय इज. याचे 2 आन्सर होतात, लक्षात द्या. आता तर याचं पहिलं आन्सर आहे 5 to 7% ऑफ एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द बिल्डिंग वर्क्स, आणि दुसरा आन्सर आहे 1 to 2% ऑफ एस्टिमेटेड कॉस्ट फॉर ऑफ द बिल्डिंग वर्क्स. ओके, 2 आन्सर का बरं आहे. ही जी कॉस्ट आहे वॉटर सप्लायची ही ड्युरिंग कन्स्ट्रक्शन आहे, ड्युरिंग कन्स्ट्रक्शन आहे, आणि ही जी कॉस्ट आहे ही आफ्टर टोटल कन्स्ट्रक्शन इज डन आहे. आफ्टर टोटल कन्स्ट्रक्शन डन. याच्यामध्ये मग सगळंच आलं. आफ्टर टोटल कन्स्ट्रक्शन, फॉर एक्झाम्पल फुल फ्लशिंग सिस्टीमसाठी वॉशरूम आले, त्याच्यानंतर नळ फिटिंग आली, त्याच्यानंतर पाईपलाईन आली, ड्रेनेज सिस्टम आलं, सगळं झालं. ड्युरिंग कन्स्ट्रक्शन जे आहे ते तुम्हाला फक्त बांधकामावरती जे पाणी लागतं त्याच्यासाठीच लागणार आहे. तर इथं मी त्याचं एक टेबल इन्क्लूड केलेलं आहे की कशासाठी किती कॉस्टिंग, किती पर्सेंटेज ठेवलं जातं. कंटेंजन्सीज जे आहेत म्हणजे जे आपल्याला गरज पडणार आहे नंतर, त्याच्यासाठी प्रोजेक्ट कॉस्टचं 3 to 5% केलं जातं. वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते 1.5 to 2% केलं जातं. MPSC 2019चा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर टूल्स अँड प्लांटसाठी जे आहे 1% to 1.5% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट केली जाते. डिपार्टमेंट कॉस्ट 10 to 15% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट केली जाते. हे वॉटर आणि सॅनिटरी सप्लाय तुम्हाला सांगितलं होतं बघा 8% आहे, जे आपण इथं आत्ता बघितलं 5 to 7%. आणि हे जर आता क्वेश्चनमध्ये दिलेलं नाही आहे की ड्युरिंग कन्स्ट्रक्शन और आफ्टर कन्स्ट्रक्शन, तर तुम्ही दोन्हीही आन्सर लावले तरी चालतात. क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो किंवा होईलच. त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन चार्जेस जे आहेत ते 8% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट असतील. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण बघूयात. कॉस्ट स्लोप ऑफ अ डायरेक्ट कॉस्ट कर्व इज गिवन बाय. सगळ्यात सोपं हे लक्षात ठेवायला CNNC. बस टाईम लावायचा, खाली वरती कॉस्ट लावून द्यायचा. सिम्पल फॉर्म्युला आहे आणि विचारतातच. हे झालं. त्याच्यानंतर व्हेरियन्सचा फॉर्म्युला झाला, त्याच्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशनचा फॉर्म्युला झाला, लक्षात असू द्यायचे. पुढचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज पर्पज ऑफ व्हॅल्युएशन. तर व्हॅल्युएशन कशासाठी केलं जातं, एक्झिस्टिंग बिल्डिंगसाठी केलं जातं, किंवा एस्टिमेशन कशासाठी केलं जातं की आता एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे त्याच्यासाठी. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याचा आन्सर आहे टॅक्सेशन. तसंच एस्टिमेट अजून कोणकोणत्या गोष्टीसाठी केलं जातं, व्हॅल्युएशन कोणकोणत्या गोष्टीसाठी केलं जातं,
तर ते केलं जातं टॅक्सेशन, त्याच्यानंतर मॉर्गेज, त्याच्यानंतर रेंट फिक्सेशन. या गोष्टीसाठी जे आहे टॅक्सेशन केलं जातं, किंवा लीजवर जर कोणाला द्यायचं त्याच्यासाठी सुद्धा. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज टू कॅल्क्युलेट एरिया बिटवीन इरेग्युलर बाउंड्रीज. तर सिम्पसन्स रूल्स आहे, दोन्ही आहेत 1/3 आणि 3/8, दोन्ही लक्षात असू द्या. याच्यामध्ये जास्त ॲक्युरसी असते, याच्यामध्ये कमी असते. BOT इंडिकेट्स, आपला महाराष्ट्र PWD नाशिकचा क्वेश्चन आहे. BOT इंडिकेट्स बिल्ट ऑपरेशन ट्रान्सफर. कुठं बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर असं लिहिलेलं असेल तर चुकून नाही यायचं, बिल्ड ऑपरेशन ट्रान्सफर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, द प्रोसेस ऑफ कॅल्क्युलेटिंग द रिसोर्स रिक्वायरमेंट ऑफ प्रोजेक्ट इज नोन ॲज. हा पण महाराष्ट्र PWDचा क्वेश्चन आहे. रिसोर्स ॲग्रिगेशन याला म्हणतात. ही टर्म लक्षात ठेवा, हा डायरेक्ट डेटा क्वेश्चन आहे, ह्याच्या व्यतिरिक्त याच्यात काहीच नाही आहे. फक्त माहीत असेल तर माहीत असेल तुम्हाला, नाही तर नाही. व्हॉट इज द मेथड यूज्ड फॉर कॅल्क्युलेशन ऑफ अर्थवर्क इन अ रोड एस्टिमेट. तर रोड एस्टिमेटसाठी जेव्हा आपण व्हॉट इज द मेथड यूज्ड फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ अर्थवर्क इन रोड एस्टिमेट. रोड एस्टिमेशनसाठी जेव्हा आपण अर्थवर्क मेजर करतो त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो. त्याचा आन्सर आहे सगळेच्या सगळे. खाली तुम्ही फॉर्म्युला इन्क्लूड पण केलेले आहेत. याच्यामध्ये मीन सेक्शन एरिया मेथड आहे, त्याच्यानंतर मिड सेक्शन एरिया मेथड आहे, याच्यामध्ये S जे आहे तो स्लोप आहे. त्याच्यानंतर प्रिझम मॉडेल फॉर्म्युला आहे. प्रिझम मॉडेल फॉर्म्युला तर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितला असेल, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये सुद्धा हा जो आहे 3 टाईम एस्टिमेट करण्यासाठी यूज होतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, सेन्सिटिव्हिटी ॲनालिसिस इज अ स्टडी ऑफ. तर सेन्सिटिव्हिटी ॲनालिसिस हा जो स्टडी आहे, हा स्टडी आहे चेंज इन आउटपुट ड्यू टू चेंज इन इनपुट. हा सुद्धा महाराष्ट्र PWD 2016 डायरेक्ट डेटा क्वेश्चन. त्याच्यानंतर अ वर्क कॉस्टिंग लेस दॅन 20,000 इज टर्म्ड ॲज. याला म्हणतात PT वर्क. लेस दॅन 20,000 जर असेल तर PT वर्क, 20,000 to 1 लाख असेल तर मायनर वर्क, आणि 1 लाखपेक्षा जास्त असेल तर मेजर वर्क. त्याच्यानंतर द मेन फॅक्टर टू बी कन्सिडर्ड व्हाईल प्रिपेरिंग अ डिटेल एस्टिमेट इज क्वांटिटी ऑफ मटेरियल, लोकेशन ऑफ साईट अँड लोकेशन ऑफ लेबर चार्ज, लोकल लेबर चार्जेस, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल, सगळेच. त्याच्यानंतर विच एरिया ऑफ अ बिल्डिंग इज नॉट इन्क्लुडेड इन प्लिंथ एरिया. जी गोष्ट प्लिंथ बीमच्या वरती असते तिला प्लिंथ एरिया म्हणायचं. सिम्पल आहे. बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की वरांडा प्लिंथ एरियामध्ये येतो की नाही. वरांडा पण तुम्ही कन्स्ट्रक्टच केलेला आहे ना, तो का पहिलेपासून तिथं नव्हता, तो पण तुम्ही प्लिंथच्या वरतीच कन्सिडर केलेला आहे. तर हा लक्षात असू द्या. त्याच्यानंतर कॅन्टिलिव्हर पोर्च एरिया, हा जो आहे, तुमची बिल्डिंग कन्स्ट्रक्ट झाली, आता हा इकडचा एरिया सपोज तुमचा पोर्चचा आहे, साईड व्ह्यू दाखवतोय मी, आणि त्याच्यावरती तुम्ही कॅन्टिलिव्हर एक गॅलरी काढली इथं, तर हा एरिया येईल का? नाही येणार. हा प्लिंथ वरती नाही आहे ना रेस्ट. आपण काय करतो, पहिले फाउंडेशन बांधतो सगळे, त्याच्यानंतर काय करतो, त्याच्यावरती एक छोटंसं प्लिंथ बीम वगैरे सगळं बांधून घेतो, जसं आपण वरती करतो, आणि याच्यावरती स्लॅब पण असतो, त्याला बेस स्लॅब म्हणतो आपण. तर या बीमच्या वरती जेवढे कन्स्ट्रक्शन असतील, जिथं आपण कॉन्क्रीट वापरले, त्या सगळ्यांना प्लिंथ एरिया म्हणायचं, त्याला प्लिंथ एरियामध्ये इन्क्लूड करायचं. तर वरांडा होतो, पोर्च किंवा कोणताही एरिया जो अनयूज्ड आहे तो नाही होत. बस एवढेच क्वेश्चन होते. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि 2x वरती जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर माझ्या मते 10 मिनटाच्या वरती नाही लागले पाहिजेत. डेली 10 मिनटं 20 क्वेश्चन, सो इट इज अ गुड डील की तुम्ही दररोज 20 क्वेश्चन 30 क्वेश्चन एका सब्जेक्टचे करताय. सुरुवात अशीच केली पाहिजे.
मॉर्निंगला तुमचे कमीत कमी 50 क्वेश्चन्स जे आहेत ते झाले पाहिजे. मग तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये बघा किंवा स्वतः सॉल्व करा. 2 क्वेश्चन पेपर झाले पाहिजे. त्याच्यानंतर दिवसभर तुम्हाला जे सब्जेक्ट करायचे पक्का जो तुमचा बेस कच्चा आहे त्याचा किंवा तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष देऊ शकता. त्याच्यानंतर इव्हिनिंगला तुम्ही 2 किंवा 1 टेस्ट सिरीजचा टेस्ट पेपर सॉल्व केला पाहिजे. हा जो टेस्ट पेपर आहे हा प्रिव्हियस सॉल्व केला पाहिजे. ओके, इट इज अ सिम्पल वे. थँक यू सो मच.